अजित पवारांच्या सन्मान यात्रेला जुन्नरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांकडून काळे झेंडे। पर्यटनाच्या संदर्भातील बैठकीमध्ये फडणवीसांचा फोटो का नाही, भाजपचा सवाल। फडणवीसांना महायुती टिकवायची आहे की नाही, भाजप पदाधिकाऱ्यांच्या आंदोलनानंतर राष्ट्रवादीच्या मिटकरींचा सवाल, तर आंदोलनकर्त्यांना ताकीद देण्याच्या तटकरेंच्या सूचना। मुख्यमंत्री पदाचा चेहरा आणि विदर्भामधल्या जागांवरून ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमधील मतमतांतर चव्हाट्यावर। शीशे के घरवाले पत्थर फेका नहीं करते, नितीन राऊतांचा संजय राऊतांना टोला। अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये उद्या रक्षाबंधन होण्याची शक्यता धुसर। अजित पवार मुंबईत तर सुप्रिया सुळे नाशिकमध्ये असणार, राजकीय कार्यक्रमाला प्राधान्य। अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार यांचा रोहित पवारांच्या कर्जत जामखेडमध्ये दौरा। विधानसभा कुठून लढायची याबद्दल जय संभ्रमात, रोहित पवारांचा टोला। मुंबईमध्ये लाडक्या बहिणींसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संवाद। लाडक्या बहिणींनी फडणवीसांना बांधली राखी। विधानसभेत 100 महिला आमदार दिसणार, फडणवीसांचा निर्धार। मुलगी निवडणूक लढवायला तयार नाही म्हणून मीच विधानसभा लढणार, दिलीप वळसे पाटलांची स्पष्टोक्ती। पुढली 5 वर्ष रात्रंदिवस काम करेन, असंही आश्वासन। मराठ्यांनी आरक्षण का मागावं, संभाजी भिडे यांचा सवाल, तर फडणवीसांनी नवीन अस्त्र काढल्याचं म्हणत जरांगेंचा पलटवार। साताऱ्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम। मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना महिलांनी बांधल्या राख्या। खासदार उदयनराजे भोसलेंच्या गैरहजेरीची चर्चा। लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची बँकांमध्ये मोठी गर्दी। बँक कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्यात यावी, कर्मचारी संघटनांची पत्र लिहत मुख्यमंत्र्यांकडे मागणी। कोलकाता महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाकडून दखल। मंगळवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या समोर सुनावणी। आठवड्याभरानंतर राज्यामध्ये पावसाचं दमदार कमबॅक। पुण्यामध्ये अनेक भागांमध्ये पाणी साचलं, तर येवला, बीड आणि सांगलीमध्ये तुफान पाऊस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।